हाय एव्हरीवन, वेलकम टू सॅन इन्फोटेक. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी यांच्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा ज्या आहेत त्या मार्चपासून सुरू होणार आहेत. तर या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचं सर्क्युलर विद्यापीठाने वेबसाईटला टाकलेलं आहे. तर या संदर्भात विद्यार्थ्यांच्या मनात काही कन्फ्युजन आहे. तर आपण हे सर्क्युलरमध्ये नेमकं या परीक्षा संदर्भात काय दिलेलं आहे आणि विद्यार्थ्यांसाठी कुठला पार्ट महत्त्वाचा आहे ते आपण बघणार आहोत. या संदर्भात एक व्हिडिओ मी मागे तयार केला होता की परीक्षा जी आहे जी मार्चमध्ये होणार आहे या संदर्भात ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही प्रकारे परीक्षा होणार आहे. या संदर्भात मी व्हिडिओ टाकला होता. याची एक प्लेलिस्टच मी आपली डॉक्टर बाम युनिव्हर्सिटी याची तयार केली. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. वेळोवेळी वेगवेगळ्या सूचना आणि ऑनलाईन एक्झाम संदर्भात व्हिडिओ यामध्ये तयार केलेले आहेत. तर बघूया आपण या सर्क्युलरमध्ये काय आहेत. तर सब्जेक्ट आहे ऑक्टोबर नोव्हेंबर 2020च्या मार्च एप्रिल 2021 मध्ये होणाऱ्या परीक्षेसंबंधी मार्गदर्शक सूचना. तर या सूचना ज्या आहेत ह्या कॉलेजेस आणि जे एक्झाम कंडक्ट करणारे आहेत त्यांच्यासाठी आहे, पण यामध्ये विद्यार्थ्यांनाही समजणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, यामध्ये सांगितलं आहे की 2021 मधील ऑक्टोबर नोव्हेंबर 2020च्या मार्च 21च्या ज्या परीक्षा आहेत यामध्ये सर्व पदवी म्हणजे अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा 16 मार्च 2021 पासून विद्यापीठाने घेण्याचे ठरवले आहे. अव्यावसायिक म्हणजे जे BA, BCom, BSc ह्या एक्झाम आहेत. आता या परीक्षा ज्या आहेत तर शासन आदेशानुसार विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या मान्यतेनुसार कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण न होता सुरळीत पार पाडायच्या आहेत. तर मित्रांनो, कोविडमुळे मागच्या ज्या एक्झाम जशा झाल्या होत्या त्याच पद्धतीच्या एक्झाम या होणार आहे. यामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन प्रकारचे ऑप्शन्स असणार आहे, पण यामध्ये थोडासा चेंजेस यामध्ये आहे, तो आपण बघूया काय. आता यामध्ये सांगितलं आहे की 16 मार्चपासून ज्या होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्या टप्प्याटप्प्याने पार पडतील आणि अत्यंत शिस्तबद्ध आणि नियमाचे काटेकोर पालन करून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी खालील सूचना त्या देण्यात आलेल्या आहेत. तर त्या सूचना यामध्ये नंबर 1 जी आहे की मार्च एप्रिल 21 मध्ये होणाऱ्या सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा या ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने घेण्यात येणार आहे. आता यामध्ये ऑफलाईन या पद्धतीने परीक्षा जे विद्यार्थी देणार आहेत ते विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयामध्येच आपल्याला परीक्षा द्यायची आहे, तेच होम सेंटर असणार आहे. तर यामध्ये पॉईंट असा आहे की जिथे तुमचं ॲडमिशन आहे, ज्या कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन आहे तिथे तुम्हाला होम सेंटरमध्ये एक्झाम द्यायची आहे. आता यामध्ये परत एक मुद्दा असा आहे की ज्या महाविद्यालयाचे एक्झाम सेंटर विद्यापीठाने कॅन्सल केले, रद्द केले, कुठल्याही कारणाने कॅन्सल केले जर असेल तर त्या महाविद्यालयामध्ये परीक्षा केंद्र असणार नाही. अशा महाविद्यालयातील जे विद्यार्थी आहेत त्यांना दुसरं कॉलेज हे सेंटर म्हणून देण्यात येईल. म्हणजे त्यांनी दुसऱ्या कॉलेजेसमध्ये परीक्षा द्यायची, जसे की काही कॉलेजेसला निर्बंध घालण्यात आलेले काही प्रॉब्लेममुळे, तर अशा कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांची परीक्षा या दुसऱ्या कॉलेजमध्ये होईल. त्यानंतर ह्या ज्या परीक्षा आहेत त्यांचा जे अभ्यासक्रम सध्या चालू आहे त्यांच्या पॅटर्नच्या गुणानुसार होणार आहे. तर यामध्ये 80-20, 70-30, 60-40 म्हणजेच यामध्ये तसेच 50 गुण व 30 गुण असा परीक्षेच्या गुणांचा पॅटर्न असेल, म्हणजे मार्क्स तसे असतील. आता यामध्ये 80 मार्क्स विषयासाठी 40 क्वेश्चन्स असतील, 70 मार्क्सचे जे विषय असतील त्यासाठी 35 क्वेश्चन्स असतील आणि 60 मार्क्सचे जे विषय असतील त्यासाठी 30 प्रश्न असतील. म्हणजे जेवढे तुमचे मार्क्स आहेत त्याचे 50% क्वेश्चन असेल, म्हणजे एका क्वेश्चनला 2 मार्क्स असा हा पॅटर्न असणार आहे. आणि यामध्ये सर्व क्वेश्चन सोडवणे कंपल्सरी आहे. तुम्हाला जे काही क्वेश्चन्स येतील, जे 40 क्वेश्चन्स असतील किंवा 35 क्वेश्चन्स असतील, हे तुम्हाला पूर्ण सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. एक क्वेश्चन 2 मार्कांना. आता यामध्ये 25 प्रश्नापेक्षा जास्त प्रश्न असणाऱ्या विषयाच्या परीक्षेसाठी 1 तासाचा कालावधी असेल. म्हणजे ज्या एक्झाममध्ये 25पेक्षा जास्त प्रश्न असतील त्यांना 1 तास मिळेल आणि 25 प्रश्नापेक्षा कमी असणाऱ्या विषयासाठी 30 मिनिटाचा कालावधी असेल. म्हणजे अर्धा तास आणि 1 तास अशा 2 पद्धतीचे टायमिंग या परीक्षेसाठी असणार आहे. आता या अभ्यासक्रमाच्या ज्या परीक्षा आहेत त्या सकाळच्या सत्रात 2 पेपर
आणि दुपारच्या सत्रात 2 पेपर आहेत. त्यांना प्रत्येक पेपरला 30 मिनिटे याप्रमाणे 1 तासाचाच कालावधी असेल. म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये 2 पेपर असतील आणि दुपारच्या सत्रामध्ये 2 पेपर असतील. प्रत्येकी 30 मिनिटे याप्रमाणे 1 तासाचा कालावधी असेल. आता यामध्ये सदर परीक्षा पूर्वीप्रमाणे 2 सत्रात होतील असं सांगण्यात आलेलं आहे. आता ऑनलाईन पद्धतीने जे परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी जे मागच्या वेळेस प्रमाणे शेड्यूल असणार आहे की सकाळच्या सत्रासाठी जो वेळ असणार आहे तो 10 ते 1 या वेळेमध्ये आणि दुपारच्या सत्रामध्ये 2 ते 5 या वेळेमध्ये, म्हणजे 3 तासाचा कालावधी असणार आहे. आणि या 3 तासाच्या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने परीक्षा तुम्ही ऑनलाईन देऊ शकता. आता यामध्ये टेक्निकल अडचण येऊ नये किंवा आपलं जे काही टेक्निकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत, लॅपटॉप आहे किंवा इतर प्रॉब्लेममुळे जर व्यत्यय आला तर ह्या 3 तासाच्या आत तुम्ही ती एक्झाम देऊ शकता. आता मागच्या वेळेस सुद्धा अशीच एक्झाम झालेली आहे की ज्या सकाळी 10 ते 1 मध्ये कुठल्याही 1 तासामध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकत होता. त्याच पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने एक्झाम होणार आहे. तर मित्रांनो, जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देणार आहेत किंवा आता त्यांनी जो पर्याय निवडलेला आहे तसं तुम्हाला महाविद्यालयांना सांगावं लागेल की मी ऑनलाईन परीक्षा देतोय. तर या संदर्भात आपण मागेही व्हिडिओ तयार केलेले आहे की ऑनलाईन परीक्षा नेमकी कशी असेल, कसा पॅटर्न असेल. तुम्ही जर याबाबत परत तुम्हाला बघायचं असेल तर या प्लेलिस्टमध्ये आपण सर्व प्रकारचे व्हिडिओज टाकले की परीक्षा कशी असेल, मॉक टेस्ट कशी असेल, तर आपण हे यावरनं व्हिजिट करू शकता. आता जे विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देण्याचं ठरवतील त्यांच्यासाठी सकाळचा 1 तास आणि दुपारचा 1 तास यामध्ये 11 ते 12 आणि 3 ते 4 ही वेळ असणार आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की मॉर्निंग सेशनमध्ये जे आहे ते 11 ते 12 आणि दुपारच्या सेशनमध्ये 3 ते 4 ही वेळ असणार आहे. तर ज्या अभ्यासक्रमासाठी सकाळच्या सत्रात 2 पेपर व दुपारच्या सत्रात 2 पेपर आहेत त्यांना प्रत्येकी पेपरला 30 मिनिटं याप्रमाणे आपल्याला टायमिंग ऑफलाईनसाठी मिळणार आहे. त्यानंतर जे विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देणार आहेत त्यांना प्रश्नपत्रिका जे त्यावर विद्यार्थ्याच्या ज्या नोंदी आहेत, म्हणजे OMR शीट कशी भरायची, प्रश्नपत्रिका कशी सोडवायची, त्यावरती PRN नंबर कसा टाकायचा, विषयाचा पेपर, केंद्र आणि स्टुडंट सिग्नेचर इत्यादी याबाबत आपल्याला काळजीपूर्वक माहिती त्यावरती भरायची आहे. तर OMR शीट ज्या आहेत त्याच्या कशी भरायची या संदर्भातही मी व्हिडिओ टाकलेले आहे. त्याची सॅम्पल OMR शीटसुद्धा मी त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली, ती तुम्ही तिथनं बघू शकता. प्रत्येक क्वेश्चन पेपरच्या 4 सेट असणार आहेत, ABCD, आणि 4 पैकी कुठलाही एक सेट विद्यार्थ्यांना हा येऊ शकतो. आता यामध्ये प्रत्येक विषयाच्या परीक्षेचा कालावधी संपल्यानंतर त्या विषयाच्या परीक्षेच्या उत्तर तालिका म्हणजे आन्सर की ऑनलाईन ही येणार आहे आणि ऑनलाईन आन्सर की बघून तुमच्या कॉलेजेस जे कोणी असतील परीक्षा हेड किंवा ते त्याचं मूल्यांकन करणार आहे, म्हणजे क्वेश्चन तुमचे चेक होणार आहे ऑफलाईन जे विद्यार्थी देणार आहेत त्यांचे. तर त्या संदर्भात इथं सांगितलंय की परीक्षा केंद्रावर संबंधित महाविद्यालय प्राचार्य, परीक्षा केंद्र प्रमुख यांनी ऑनलाईन प्रसिद्ध केलेले आन्सर की डाउनलोड करून घ्याव्यात आणि ऑफलाईन पद्धतीने परीक्षा दिलेल्या महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिका परीक्षेच्या दुसऱ्या दिवसापासून महाविद्यालयातच म्हणजे त्याच परिसरामध्ये अचूक मूल्यांकन करावे. म्हणजे त्या आन्सर कीनुसार त्या विद्यार्थ्याच्या आन्सर शीट चेक करायचे आहे आणि त्याच्या याद्या तयार करून त्यांची कॉलेज तुमची ऑनलाईन एंट्री करेल आणि युनिव्हर्सिटीला हे कळवणार आहे. त्यानंतरच्या ज्या सूचना आहेत त्यामध्ये की परीक्षेमध्ये गैरवापर होणार नाही याची काळजी घ्यावी, कारवाई करण्यात येईल किंवा परीक्षा केंद्रावर संबंधित महाविद्यालयाने एक समिती स्थापन करावी जेणेकरून विद्यार्थ्यांना अडचण निर्माण येणार नाही आणि परीक्षा शांततेत आणि सुरळीत पार पडतील. त्यानंतर नेक्स्ट जी सूचना आहे ती म्हणजे की विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देतानाही काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास त्या अडचणी तत्पर सोडवण्यासाठी महाविद्यालयामध्ये म्हणजे कॉलेजेसनी 2 IT कोऑर्डिनेटर नियुक्त करायचे आहे की ज्याचा संपर्क क्रमांक आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना असायला हवे, त्यांच्याकडे असायला हवे, म्हणजे जेणेकरून त्या ऑनलाईन एक्झामच्या अडचणी सोडवण्यात येतील. म्हणजेच तुम्हाला ऑनलाईन परीक्षा जर द्यायची असेल आणि त्या संदर्भात तुम्हाला जर काही अडचण येत असेल, फॉर एक्झाम्पल PRN रजिस्ट्रेशन अडचण असते किंवा तुमचं लॉग इनच होत नाही, लॉग इन न झाल्यामुळे प्रॉब्लेम येतात, तर ह्या अडचणी सोडवण्यासाठी या 2 व्यक्ती म्हणजे IT कोऑर्डिनेटर यांच्याशी आपल्याला संपर्क करायचा आहे. त्यानंतरची जी सूचना आहे 16 नंबरची की यामध्ये कोविडचा जो प्रादुर्भाव आहे की याची काळजी घ्यायची आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये 6 फुटाचं अंतर
ठेवायचा आहे. थर्मल स्कॅनर, सॅनिटायझर, हात धुण्याची सुविधा याची दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांनी सुद्धा ही जे विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देणार आहेत त्यांनी ही काळजी घ्यायची आहे. त्यानंतर दुसरी एक सूचना अशी आहे की प्रत्येक महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी आपापल्या महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे उत्तरपत्रिकाचे काळजीपूर्वक मूल्यांकन करून घ्यावे. म्हणजे तिथेच ती कॉलेजमध्ये उत्तरपत्रिका तुमची तपासल्या जाणार आहे. या तपासणीत काही तफावत आढळून आल्यास या संदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल. म्हणजे तुमच्या ज्या आन्सर शीट आहे ऑफलाईन पद्धतीच्या त्या कॉलेजमध्येच तुमच्या चेक होणार आहे. त्यानंतर जे आहे की जे विद्यार्थी ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा 2 प्रकारच्या परीक्षा देणार आहेत, तर की जे विद्यार्थी ऑनलाईन देणार आहेत त्याची एक वेगळी लिस्ट युनिव्हर्सिटीला द्यायची कॉलेजेसनी आणि ऑफलाईनची. तर मित्रांनो, ज्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन ही परीक्षा द्यायची तुम्ही कॉलेजेसला कळवणं गरजेचं आहे, अन्यथा वेळेवरती अडचण निर्माण होऊ शकते. तर मित्रांनो, या पद्धतीने या सूचना आहेत की मार्च 2021 मध्ये ज्या एक्झाम होणार आहे या संदर्भात ह्या सूचना आहे. या संदर्भात जर काही अडचण असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. ऑनलाईन एक्झाम संदर्भात आपली प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये तुम्ही व्हिडिओ बघू शकता. यामध्ये ऑनलाईन मॉक टेस्ट आहे, MCQs आहे, इंजिनिअरिंग किंवा BSc कम्प्युटर सायन्स किंवा BCom या संदर्भात MCQs कुठे कुठे मिळतील या संदर्भात हे व्हिडिओ आहेत, ते आपण बघू शकता. आणि तर मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये याच्या रिलेटेडच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत देण्याचा मी प्रयत्न करेल. आपण चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नोटिफिकेशन आपल्यापर्यंत मिळेल. चॅनलच्या नावाने साइन इन्फोटेक नावाने टेलिग्रामचा एक ग्रुप आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ते आपण तो ग्रुपही जॉईन करू शकता, ज्यावरती वेळोवेळी सर्क्युलर किंवा इतर सूचना ह्या टाकण्यात येतील. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच.